फुले शाहू आंबेडकर मेमोरियल ट्रस्ट नांदेडच्या वतीने आरक्षणाचे जनक लोकराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची 152वी जयंती उत्साहाच्या वातावरणात मोठ्या आनंदाने साजरी करण्यात आली। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत डीजे व बॅनर मुक्त असणारी ही मिरवणूक नांदेडकरांचे लक्ष वेधून घेत होती। कोल्हापूर संस्थानातून पहिले बॅरिस्टर होण्याचा बहुमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवला होता। त्यानिमित्त राजर्षी शाहू महाराजांनी हत्तीवर बसून साखर वाटून आनंद साजरा केला होता। मिरवणुकीत फुले शाहू आंबेडकर ट्रस्टचे अध्यक्ष इंजिनियर प्रवीण खंदारे, सचिव प्राध्यापक डॉक्टर शुद्धोधन एडके, जयंती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर विकास वाठोरे यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। फुले शाहू आंबेडकर मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं आज नांदेड शहरामध्ये अतिशय अभिनव पद्धतीनं लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली। ती चालू आहे मिरवणूक। या मिरवणुकीमध्ये अनेक पारंपरिक वाद्य आणि देखावे, विशेषतः आकर्षण घेणारा जो देखावा आहे तो हत्तीवरील राजर्षी शाहू महाराज यांचा जिवंत देखावा। नांदेडकरांच्या दृष्टीनं ही अतिशय सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाची गोष्ट आहे, घटना आहे। राजर्षी शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक आहेत। राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्यायाचे प्रणेते आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत करणारे। आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांचा उल्लेख सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ म्हणून केला, त्याची आज नितांत गरज आहे। शाहूंचा जो वसा आणि वारसा आहे तो जपण्याची आज गरज आहे। आज समाजामध्ये तेढ निर्माण करणे, आरक्षणाबद्दल वेगवेगळी मतमतांतर निर्माण करणे, शाहू महाराजांचा विचार आरक्षणाचा सामाजिक न्यायाचा होता आणि हा सामाजिक न्यायाच्या विचारांची समाजामध्ये प्रचार आणि प्रसार करणे, लोकांमध्ये रुजवणे, या दृष्टीनं ही मिरवणूक फार महत्वाची ठरणार आहे। यासाठी मी या मेमोरियल ट्रस्टचे प्रवीण खंदारे, ॲडव्होकेट डॉक्टर शुद्धोधन एडके, याचे अध्यक्ष डॉक्टर विलास वाठोरे दवणे, या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। जय भीम। फुले शाहू आंबेडकर मेमोरियल ट्रस्ट आणि मराठी नाव फाउंडेशन यांच्या वतीनं हा आनंद उत्सव साजरा केला जातो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संदेश दिला होता, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती दिवाळीसारखी आणि सणासारखी करावी, हा धागा धरत आणि हा शाहू महाराजांचा महोत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे। या महोत्सवामध्ये आपण पाहिलं असेल की हत्ती होते, घोडे होते, हत्तीवरचा जे शाहू महाराजांचा जिवंत देखावा होता हा नांदेडकरांना म्हणजे खूपच सुंदर वाटला होता। आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी घोडे होते, हत्ती होते, नंतर मर्दानी खेळ होते, नंतर बंजारा नृत्य होते, अनेक कला प्रकार या ठिकाणी जयंती महोत्सवामध्ये साजरा करण्यात आले होते आणि आनंद म्हणजे मोठ्या उत्साहामध्ये हा जयंती उत्सव साजरा करण्यात आला होता। महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ही जयंती निघाली आणि शाहू महाराजांच्या पुतळ्यापर्यंत या जयंतीचा समारोप झाला।